प्रिय आणि वाझरवासीय बंधू भगिनींनो, सगळ्यात पहिल्यांदा तर मी हे नमूद करू इच्छितो की अतिशय नम्रतेच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेनी सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारतोय. खरं तर अजूनही देखील माझ्या मनामध्ये याच्याविषयी खात्री नाहीये की आपण या पुरस्काराला लायक आहोत का नाही. ते सन्मानपत्र वाचल्यानंतर त्यातल्या त्यात मला ज्या वेळेला तुम्ही असं म्हटलात की हा तुमच्यातल्या चांगल्या माणसाला आम्ही पुरस्कार देतोय, त्यावेळेला मला थोडीशी खात्री वाटली. कारण त्या एका गोष्टीविषयी नक्की मला खात्री आहे की मी चांगला माणूस आहे, वाईटपणा आयुष्यामध्ये केलेला नाही. त्याच्यामुळे जर त्याच्यासाठी पुरस्कार कोण देत असेल तर त्याला आपण पात्र असू अशी नम्र भावना माझ्या मनामध्ये आहे. परंतु पुरस्कार घेताना मला जाणवणारी एक बाब मुद्दामून अधोरेखित करू इच्छितो की संध्याताईंनी पण आता उल्लेख केला, मगाशी मानपत्रामध्ये देखील उल्लेख करण्यात आला की 2013 साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा निर्गुण खून करण्यामध्ये आला. 11 वर्ष झाली आहेत त्या घटनेला. त्यांच्या 2 मारेकऱ्यांना जरी कोर्टामध्ये शिक्षा झाली असली तरी त्याच्या मागचे सूत्रधार मोकळे. कॉम्रेड पानसरे यांची केस अजून चालू आहे. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या केस मधले ज्यांनी प्रत्यक्षात गोळ्या झाडल्याचे पुरावे, त्या 18 पैकी 16 जणांना जामीन झालेला आहे आणि ते मोकळे आहेत. अशा सगळ्या कालखंडामध्ये आपण जगतोय आणि त्या कालखंडामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ज्या निर्धारांनी हे काम गेली 11 वर्ष चालू ठेवलं, त्या निर्धाराला मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी दिलेली ही दाद आहे हा पुरस्कार, असं मी समजतो. ज्या वेळेला माझा सहकारी इथे आहे आज राहुल थोरात, याचा मला फोन आला की असा असा पुरस्कार आहे त्या कार्यक्रमाला, तू येशील का आणि तू स्वीकारशील का ते. तर मी त्याला असं म्हटलं की कदाचित एखाद्या मोठ्या संस्थेने दिलेला किंवा मोठ्या राजकारण्यांनी दिलेला मोठ्या रकमेचा पुरस्कार स्वीकारायला मी जाणार नाही, परंतु हा पुरस्कार स्वीकारायला मी नक्की येईन. आणि त्याचं कारण मला वाटतं माझ्या मनामध्ये अगदी पक्क आहे. ते असं की असं म्हटलं जातं की एका हृदयीचं गुज दुसऱ्या हृदयी पोचलं, असं प्रेमाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. पण प्रत्यक्षामध्ये मला असं वाटतं की ज्या वेळेला अडचणीच्या कालखंडामध्ये कार्यकर्ते लढत असतात, त्यावेळेला आपल्यासारख्या भावनेनी काम करणारे कोण लोक आहे हे त्यांना फार पटकन लक्षात येतं. बाकी काही नसलं तरी देखील कदाचित आपलं कर्तृत्व मर्यादित असेल, आपल्या क्षमता मर्यादित असतील, परंतु आपल्याला जे पटलेलं आहे त्याच्यासाठी निर्धारांनी पाय रोवून उभं राहणं आणि सगळ्या प्रलोभनांच्या पलीकडे जाऊन त्याच्यासाठी कटिबद्ध राहणं, असं काम करणाऱ्या लोकांचं एक मोहोळ या कुंडोल परिसरामध्ये आहे. आणि त्या लोकांच्या माध्यमातून आपला सन्मान होतोय. मला असं वाटतं की बळवंतराव शिरतोडे हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण होते. आणि त्यांचा विचार त्यांचं कुटुंबीय पुढे चालवू इच्छित आहे, त्यांची परंपरा पुढे चालवली जाते. आपल्या आजूबाजूला परिवर्तनवादी विचाराला पोषक असं अजिबात वातावरण नाही. खरं म्हटलं तर ते कधीच नसतं. म्हणजे चार्वाक, बुद्ध, बसवण्णांपासून जर बघितलं तर गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्यापर्यंत पासून ते आपल्या सगळ्यांच्या पर्यंतच्या कालखंडामध्ये परिवर्तनवादी विचाराला पोषक कालखंड कधीच नसतो. पण तरी देखील निर्धारांनी माणसं उभी राहतात, त्यांच्यातले काही नेते होतात आणि त्या नेत्यांच्या नंतर देखील त्या पोकळीमध्ये ज्या वेळेला कार्यकर्ते निर्धाराने उभे राहतात त्यावेळेला त्याचं मोल मला स्वतःला खूप जास्त वाटतं. ज्या वेळेला आजूबाजूला नेते आहेत त्यावेळेला कार्यकर्त्यांना आधार देणारं काहीतरी बळ असतं. त्यांच्या बळावरती कार्यकर्ते काम करत असतात. पण मला मुद्दा म्हणून सांगायला तुम्हाला असं आवडेल की ज्या शिवाजी महाराजांचा वारसा आपण महाराष्ट्रामध्ये सांगतो, सातत्याने शिवराय शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, पण प्रत्यक्षामध्ये ते कशासाठी वापरलं जात आहे आणि त्यांची दुसऱ्या बाजूला असलेली परंपरा जे पानसरे सांगत होते, ज्याच्याविषयी आपण अभिमान बाळगावा ती कोणती आहे. तर शिवरायांचा मृत्यू 1680 साली झाला आणि सगळं सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरलेला औरंगजेब त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्ष मराठी साम्राज्यावरती स्वतःची सत्ता गाजवू शकला नाही. 1707-8 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. तोपर्यंत मराठ्यांनी
शिवरायांच्या मावळ्यांनी आणि शिलेदारांनी त्याला झुंजवत ठेवलं. आणि मला वाटतं की त्या मावळ्यांचं, त्या शिलेदारांचं जे बीज आहे ते या भूमीमध्ये पडलेलं आहे. आणि त्या मावळ्यांच्या कर्तृत्वाला मला वाटतं सलाम करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. की ज्या वेळेला सगळी परिस्थिती अडचणीची असते आणि आपल्या हे लक्षात येत असतं की सत्ताधारी असोत किंवा विरोधक हे सत्याच्या बाजूनी कधीच उभे राहणार नाहीये, त्या कालखंडामध्ये निर्धाराने आपल्याला पटलेलं काम करत राहणं हा मला वाटतं या परिसराचा वारसा आहे, वसा आहे. आणि आजच्या पिढीला कदाचित हे थोडस फार दुरस्थ वाटेल की या भागामध्ये नागनाथ अण्णा नाईकवडी, जेडी बापू लाड किंवा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखी माणसं होऊन गेली आणि ज्यांनी सत्तेच्या सर्व मोहांपासून दूर राहून समाजातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर काम केलं. आणि सत्ताधारी कितीही आले आणि बदलले तरी पण जोपर्यंत हा सामान्य माणूस इथे आहे की जो स्वतःच्या मनातला विवेक मरू देत नाही आणि जो चांगल्याला चांगलं म्हणू शकतो आणि वाईटाला वाईट म्हणू शकतो, तोपर्यंत मला वाटतं की या अंधारांनी आपल्या आजूबाजूला व्यापलेला जो परिसर आहे त्याच्यामध्ये आशेला जागा आहे. आणि त्यामुळे ती आशा आणि ऊर्जा तुमच्या सगळ्यांकडून घेण्यासाठी खरं तर मी आज इथं आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की हा श्रम प्रतिष्ठा पुरस्कार आहे. आणि खरं म्हटलं तर आजपर्यंत सामाजिक चळवळीत असं मानलं जायचं की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे काही श्रमाचं काम नाहीये, ते म्हटलं तर बुद्धीच्या श्रमाचं काम आहे. आणि बुद्धीच्या श्रमाला काही आपल्या समाजामध्ये फारसं महत्व दिलं जात नाही. पण गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या विरोधकांनी अशी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे की बुद्धीचा श्रम न घेणारा एक प्रचंड मोठा समुदाय या देशामध्ये तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचारच करायचा नाही. त्यामुळे एक वेळ तुम्ही शारीरिक श्रम केले नाही तरी चालतील, पण बुद्धीचे श्रम करणं अतिशय आवश्यक आहे. कारण रोज नवीन काही ना काहीतरी कथानक रचलं जात आहे आणि त्या कथानकातून तुम्हाला एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये, एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये, खोट्या इतिहासाच्या माध्यमातून लोकांची डोकी फसवली जात आहे, फिरवली जात आहे. तर या कालखंडामध्ये बुद्धीचे श्रम करणं किती महत्वाचं आहे आणि बुद्धीचे श्रम करणारे लोक हे देखील तितकेच महत्वाचे श्रमण वर्गाचे प्रतिनिधी आहेत. हे मला वाटतं या पुरस्काराच्या निमित्ताने आज अधोरेखित होतंय आणि त्याचा मला अतिशय आनंद वाटतोय. दुसऱ्या बाजूला समाजामध्ये आपल्या एका प्रकारे माणसं तोडणारे, हृदय तोडणारे आणि शिर तोडणारे अशा लोकांची चलती झालेली आहे. तशा समाजामध्ये मला वाटतं की शिरतोडे कुटुंबियांचं आडनाव खरं तर बदलून शिरजोडे करायला पाहिजे. कारण एवढ्या सगळ्या लोकांची शिर डोकी जोडण्याचं काम तुम्ही सगळे करताय. आणि मला मुद्दामून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जी मी अनेकदा आजपर्यंत माझ्या भाषणांमध्ये सांगत आलेलो आहे की या राज्यातल्या मारेकऱ्यांनी केलेली प्रगती बघा तुम्ही. ज्या वेळेला ज्योतिबांना मारायला 2 लोक आले आणि त्याच्यामधला एक रोडे नावाचा गृहस्थ हा रामोशी समाजातला होता, आपल्याला कदाचित कल्पना असेल. आणि ज्या वेळेला त्यांना हे कळलं की आपण ज्या माणसाला मारायला आलेलो आहे तो आपल्याच समाजाच्या उन्नतीसाठी काम करतोय, त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हातातली शस्त्र टाकली आणि त्याच्यामधला एक कुंभार नावाचा जो गृहस्थ होता तो सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता झाला. आणि त्यानंतर हा रोडे हा व्यक्ती हा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा अंगरक्षक झाला आणि पुढे जाऊन त्यांची सून ही सत्यशोधक समाजाची अध्यक्ष झाली पहिली. त्यानंतर ज्या वेळेला गांधीजींना मारायला मारेकरी आले त्यांच्यामध्ये कमीत कमी एवढं तरी वेड धाडस होतं की त्यांनी समोरून गांधीजींच्यावरती गोळ्या झाडल्या. पण दाभोळकरांना आणि पानसरेंना येणाऱ्या मारायला आलेल्या मारेकऱ्यांच्या मध्ये तेवढं देखील धाडस नव्हतं. त्यांनी 70-80 वर्षाच्या या मारेकऱ्यांवरती समोरून आणि पानसरेंवरती तर मागून गोळ्या झाडण्यात आल्या.
त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आलेला आहे, कुठल्या धर्मात जन्माला आलेला आहे, यापेक्षा तुमच्या विचारांवरती स्वतःचा किती ताबा आहे. म्हणजे भले ते रामोशी समाजामध्ये, कुंभार समाजामध्ये जन्माला आलेली माणसं असली तरी त्यांच्यामध्ये सत्सद विवेक जागरूक होता, आणि ज्या वेळेला त्या सत्सद विवेकाला हाक घातली गेली त्यावेळेला ती माणसं बदलली. आज आपली लढाई अशा लोकांची आहे की ज्यांची माती ही शतकानुशतकांच्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून बिघडवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सत्सद विवेकाला हात घालून देखील कदाचित ती बदलतील का नाही याची आपल्याला खात्री नाही. अशा कालखंडामध्ये ज्या वेळेला आपण या लढाया लढतोय त्यावेळेला आपल्याला एकमेकांची शिरं आणि हृदय ही दोन्ही जोडायला लागतील. आणि डॉक्टर दाभोळकर जसं म्हणायचे की या क्षेत्रातली लढाई ही काही वर्षांची नाही, काही दशकांची नाही, तर काही शतकांची आहे. जो वसा आपल्याला क्रांतिसिंहांपासून मिळालेला आहे, नागनाथ अण्णांनी दिलेला आहे, जेडी बापू लाडांच्या याच्यामधून मिळालेला आहे, आणि जो निर्धाराने तुम्ही सगळे जण चालवताय, ती भावकी ही अशीच समृद्ध व्हावी. आणि कितीही दमन करणारे सत्ताधारी आले तरी त्यांच्या विरोधामध्ये निर्धारांनी आपण आपल्या आपल्या शक्तीनिशी काम करत राहू असा पण करण्याचं बळ या पुरस्काराच्या निमित्ताने तुम्ही मला आणि अनिसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलंय. त्याच्याविषयी मी मनापासून आपल्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.